अजय हा उंच, दिसायला गोरा, खूप देखणा, तो खूप मोठा बिझनेसमॅन होता। तशीच नीताही देखणी गोरीपान होती, पण ती घर सांभाळत होती। तिने तिचे शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये डिग्री पूर्ण केलेली होती, पण तिला सासरी अजिबात मोकळीक आणि स्वतंत्र कोणत्याही गोष्टीत नव्हते। नवरा आणि त्याच्या घरच्यांची बाहेर पडण्यासाठी परवानगी नसल्याने तिला स्वतःचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचे सारखे जाणवत होते। कोणतीही गोष्ट करताना तिला नवऱ्याची, कुटुंबाची परवानगी घ्यावी लागत असे, त्यामुळे ती आतून खूप नाराज होती। तिलाही वाटत होते आपण बाहेर पडून 4 पैसे कमवावेत। तसे ती नवऱ्याशी खूप वेळा बोलली होती, पण नवऱ्याचा एकच उद्देश, तो म्हणजे तिने चूल आणि मूल सांभाळावे। आणि तुला काही कमी आहे का, 2 वेळचं जेवण मिळतंय ना, असे त्याचे आणि घरच्यांचेही हेच म्हणणे होते। यामुळे तिला लग्न केल्याचा खूप पश्चाताप झाला होता, पण तिचा काहीसा नाईलाज झालेला होता। घरात बसून तिला खूप बोर व्हायचे, त्यात सासूची सारखी चिडचिड, नाकडोळे मोडणे, कामावरून सारखे काही ना काही बोलणे, तसेच नवराही सारखा घरातल्या कोणत्याही कामावरून किरकिर करत राहायचा। कधीही तिच्याशी 4 शब्द प्रेमाने बोलत नव्हता। तसा तो कामामुळे घरातही खूप कमी असायचा, त्यामुळे तिला वाटायचं की आपण बाहेर पडलो की आपल्याला जग कळेल, तसेच 4 पैसे कमावले तर आपल्यालाही घरात किंमत मिळेल, जी अजूनपर्यंत कधीही मिळाली नव्हती। आपणही एक स्वावलंबी आयुष्य जगू। काही महिन्यातच तिला दिवस गेले, मग बाळामुळे तिला घरीच थांबावे लागले। तिला बाळाचे करता करता कधी वेळ जातो हे कळतही नव्हता। आज तिचे बाळ 4 वर्षाचे झाले होते। दिवस कसे पटकन गेले तिच्या लक्षातही येत नाही। तिच्या बाळाच्या वाढदिवसानिमित्ताने सगळ्या पाहुण्यांना आमंत्रण दिलेले होते। नीताने सर्व तयारी स्वतःच्या हाताने केलेली होती। रुचकर जेवणाचा बेतही तिने केलेला होता। नीताने सर्व तयारी करून झाल्यावर स्वतःचे आवरायला घेतले। खूप दिवसातून तिने तिच्या आवडीची रेड कलरची साडी आणि केस मोकळे सोडून एक सुंदर क्लिप लावलेला होता। ती आज खूपच सुंदर दिसत होती। लगेच तिच्या सासूने तिला निळ्या रंगाची साडी नेसायला दिली, का तर त्यांना आवडते म्हणून। तिचा चेहरा लगेच पडला। नवरा तिथं असूनही काही बोलला नाही, त्यामुळे तिला खूपच वाईट वाटले। तिचा वाढदिवसाच्या पार्टीत पूर्ण मूड गेला होता, पण तरीही खोटं हसू आणून ती पार्टीत मिरवत होती। तिची बालपणीची बेस्ट फ्रेंड नेहा ही पार्टीला आली होती। स्नेहाला जाणवते की नीता अजिबात खुश नाही। ती तिच्याशी बोलते तेव्हा नीता सर्व खरे सांगायला सुरुवात करते। तिला या संसारात फक्त घुसमट होते। तिला तिच्या मनासारखेही वागता येत नाही आणि नवराही कसला सपोर्ट करत नाही। मला या घरात फक्त मोलकरणीचा दर्जा आहे, असेही ती स्नेहाला बोलते। तिला आता कळतं की नीता खुश नाही, पण ती आईबाबांसाठी सहन करत असते। आपण माहेरी गेलो तर उगाच त्यांना टेन्शन कशाला, तसेच शेजारचे लोक काय बोलतील, यामुळे ती आपल्या लहान मुलाकडे बघून सगळे सहन करत असते। असेच दिवस जात असतात। इकडं अजयचा व्यवसाय खूप वाढलेला होता, त्याचे घराकडे अजिबात लक्ष नसतं। नीता मात्र आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत असते। आज तिचे मन मारून केलेल्या संसाराला 20 वर्ष पूर्ण होतात। आज तिच्या लग्नाचा वाढदिवस असतो। आज तरी नवऱ्याने 2 शब्द प्रेमाने बोलावे, आज आपल्याला वेळ द्यावा, असे तिला वाटत होतं। पण आजही त्याला घरी यायला 11 वाजतात। तिला तो एनिव्हर्सरी विशही करत नाही आणि लग्नाचा वाढदिवस त्याच्या लक्षातही नसतो। तो नेहमीप्रमाणे जेवतो आणि झोपी जातो। इकडे ती मात्र आतून पूर्ण तुटलेली असते। रडून तिचे डोळे सुजलेले असतात। ती मुलाकडे बघते आणि तिला तिच्या आयुष्यात आपण सगळ्या इच्छा, स्वप्ने यातील आपण काहीच पूर्ण करू शकलो नाही याचा पश्चाताप होत असतो। 20 वर्ष झाले लग्नाला, तरी नवऱ्याच्या स्वभावात काही बदल झालेला नसतो। आपण फक्त आयुष्यात आपलं मन मारत जगत आलोय याचेही तिला खूप दुःख होते। दुसऱ्या दिवशी सकाळी तिला उशिरा म्हणजे 8 वाजता जाग येते। तिचं डोकं खूप जड झालेलं असते। छातीतही तिच्या कळा मारत असतात।
तसे ती चहा पिताना नवऱ्याला सांगतेही, पण नवरा ॲसिडिटीमुळे झाले असेल असे बोलतो आणि निघून जातो. तिच्या अंगात कसलंच बळ राहिलेलं नव्हतं. तरीही ती सर्व रोजची कामे करत होती. घरात कोणीही नव्हतं. सासू सासरे लग्नाला आणि मुलगा शाळेत गेलेला होता. दुपारचे 1 वाजलेले. तिला आता मात्र पित्ताची गोळी खाऊनही बरं वाटत नव्हतं. ताप पण खूप आलेला होता. छातीत खूप जोरात दुखत होतं. तिला काय करावे काही कळत नव्हतं. शेवटी ती नवऱ्याला कॉल करते, पण तो मीटिंगमध्ये असल्याने कॉल उचलत नाही. नंतर पाणी पिण्यासाठी जाते. तशी जोरात चक्कर येऊन खाली कोसळते. 3च्या सुमारास सासू सासरे लग्नावरून येतात. दरवाजा उघडाच असतो. सासू दरवाजातूनच बोलते. साधं हिला दरवाजा पण लावायला जमला नाही. नीता, अगं नीता, कोठे आहेस तू? पाणी आण जरा. तिचा मात्र काहीच आवाज येत नाही. सगळीकडे पाहण्यासाठी ते दोघे जातात. नीता अजून तशीच फरशीवर पडलेली होती. तिला बेशुद्ध अवस्थेत बघून दोघेही घाबरतात. मुलाला कॉल करतात. त्याचाही कॉल लागत नाही. नंतर ॲम्ब्युलन्सला कॉल करतात. तिला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. डॉक्टर चेक करतात. तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला असतो. डॉक्टर येतात आणि तिच्या सासू सासऱ्यांना सांगतात, शी इज नो मोर असं सांगून निघून जातात. ते दोघे खूप रडतात, पण रडून आता काहीही उपयोग नसतो. ते ही बातमी तिच्या नवऱ्याला सांगतात. तिच्या नवऱ्याला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा त्याला खूप मोठा धक्काच बसतो. त्यालाही खूप रडायला येतं. त्याला एक तिने लिहून ठेवलेली डायरी सापडते. त्यात तिने स्वतःचे लग्नाआधी आणि लग्नानंतरचे आयुष्य, स्वतःची स्वप्न कोणतीही पूर्ण न झालेली ती डायरी बघून अजून तो खूप रडतो. आज तो तिच्यासाठी रडत असतो. ती मात्र त्याला बघायला राहिलेली नसते. हे जग सोडून निघून गेलेली असते. ती कधीच जगाला निरोप देऊन अनंतात विलीन झालेली असते आणि त्याला आज तिची किंमत कळत असते. संसार करताना नवरा बायकोने एकमेकांची काळजी तसेच किंमतही केली पाहिजे. एकमेकांना कमी न समजता एकमेकांचे कौतुक करून एकमेकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सपोर्ट केला पाहिजे. तेव्हा तो संसार आणखीनच सुंदर होतो. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.